प्रेरणा देणारी माणसं आहेत, जिथं प्रोत्साहन देणारी माणसं आहेत, पुढं चल म्हणणारी माणसं आहेत, अशा माणसांच्या सहवासातच यश मिळवता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर अडचण काय होते माहिती आहे? तुम्ही हत्तीचं छोटं पिल्लू बघितलं असेल, तो माहुत्याला साखळदंडानं बांधून ठेवतो. तो साखळदंड तोडायचा तो हत्ती विलक्षण प्रयत्न करतो, अपाट प्रयत्न करतो, पण बळ तोकडं पडतं. तो लोखंडी साखळदंड त्या छोट्या हत्तीला तोडताच येत नाही. ते पिल्लू कोशिश करून थकतं आणि शेवटी मनात पक्क ठरवतं, आपने बस की बात नाही है. साखळदंड तोडणं कठीण, तोडू शकत नाही आपण. त्याच्या डोक्यात पक्क बसतं. तोच हत्तीचं पिलू परत मोठं मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं. मोठमोठे वृक्ष सोंडेत पकडून उन्मळून टाकता इतकं बलशाली होतं. त्या मोठ्या हत्तीला माहूत कधी साखळदंडानं बांधूनही ठेवत नाही. त्याच्या आसपास फक्त साखळदंड टाकलेला असतो, बांधत अजिबातच नाही. पण तरी एवढी ताकद असूनही हत्ती कधीही तिथून निसटून जायचा प्रयत्न करत नाही. कुणीतरी माहुताला विचारत, अहो एवढा मोठा हत्ती तुम्ही बांधून ठेवत नाही? माहूत म्हणतो, त्याला मी बांधायची गरज नाही, हत्तीनं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय, आता तो अजिबात हलणार नाही. आमच्या सततच्या सकारात्मक किंवा नकारात्मक बोलण्यामुळं आमची मुलं स्वतःला बांधून घेतात. आपण असेच आहोत, आपल्याला हेच येणार, आपल्याला हे येणारच नाही, ही मग त्याच्यात किती ताकद येऊ द्या, किती बुद्धिमत्ता असू द्या, किती उपजत कौशल्य असू द्या, हे मर्यादाचं कुंपण जर आम्ही त्याच्या भोवती घातलं तर तो घडूच शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक आयुष्यातला नियम कायम लक्षात ठेवा, या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता, दुसरं कुणीच नाही. ही मर्यादा आपली आपण घालतो, ही बंधनं आपली आपण घालतो, बस दुसरं काही नाही. ह्या मर्यादा दुसरं बाहेरून कुणी आम्हाला घालत नाही, ही आपली आपण घालून घेतलेली बंधनं असतात. त्यामुळे या शृंखला पहिल्यांदा तोडा. आमच्या मुलांना पक्क सांगा, तुझ्यात काहीही कमी नाही, कुठलीही कमतरता नाही, तुझ्यात सगळं आहे, असं अजिबात काही नाही. नाही ते प्राध्यापक दीपकजींना दिवसाचे 48 तास मिळतात, त्यामुळे मग त्यांचं ते शिरूरलाही संस्था आहे, इथंही संस्था आहे, ते श्रीगोंद्यालाही संस्था आहे. 48 तास असतात त्यांना. आपण सामान्य माणसं, आपल्याला 24 तास. कसं काय करणार आपण? असं होतं का हो कधी? यशस्वी माणसाला 48 तास मिळतात म्हणून तो यशस्वी, आणि आम्हाला नाही, सगळ्यांना 24 तासच मिळतात. पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. बुद्धीचं सुद्धा नेमकं तसंच आहे. तुम्हाला मिळालेल्या बुद्धीचा कोण कसा किती अचूक वापर करेल याच्यावर तुमचं यश ठरतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्यात काहीही कमी नाही, हे पक्क डोक्यात ठेवा. पहिली गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची. आपण काही बनवू शकतो, काही होऊ शकतो, काहीही करू शकतो. तुम्हाला चित्रकार बनायचं आहे, बनवू शकता. नाटककार बनायचं आहे, बनवू शकता. डॉक्टर बनायचं आहे, बनवू शकता. इंजिनियर बनायचं आहे, बनवू शकता. NDA जायचं आहे, जाऊ शकता. कुठली स्पर्धा परीक्षा करू शकता. कलेक्टर व्हायचं आहे, होऊ शकता. जिल्हा पोलीस प्रमुख होऊ शकता. काहीही तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही होऊच शकता. ही पहिली गोष्ट आपल्या डोक्यात ठेवा. असं काहीच जगात अशक्य नाही, अजिबात काही नाही. स्वतःच्या क्षमता, स्वतःची बुद्धिमत्ता, स्वतःचे कौशल्य, या सगळ्यांचं साठा तुमच्यात मुळात आहेतच. एक मूर्तिकार ओबडधोबड दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करायचा. कुणीतरी त्याला विचारलं, या ओबडधोबड दगडातनं तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो मूर्तिकार म्हणाला, तसं बघितलं गेलं तर मी काहीच करत नाही, कारण मूर्ती दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमचं तसंच आहे. सगळं आमच्यात आहेच, आम्हाला बाहेरून काहीच नाही टाकायचं, आम्हाला फक्त नको तेवढं बाजूला काढून फेकायचं आहे. हे महत्वाचं. अलीकडची अडचण अशी झाली आहे, मुलं म्हणतात नको तेवढं ठेवा, मूर्ती घेऊन गेलात तरी काही अडचण नाही. आमची सगळ्यात मोठी अडचण ती आहे, सगळ्यात मोठी. इथं मात्र आम्ही सजग व्हायची वेळ असते. इथं आम्ही सावध व्हायला हवं. कुठलं ध्येय पेरता तुम्ही त्याच्यात, कसं बळ देता तुम्ही त्याला, आम्ही हे सांगायला हवं. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे
त्याच्या आत जे आहे त्याचा साक्षात्कार त्याला घडवून देणं. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कृती. करायला हवी, करायलाच हवी. पण बऱ्याच लोकांचं असं आहे, करू का नको, करू का नको, हा निर्णयच होत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. अपयशी माणसाचं अपयश मिळण्यापाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहितीये? निर्णयच न घेणं. तो काही करतच नाही. एका शेतकऱ्याला विचारलं, यंदा शेतात गहू पेरलाय का? तो म्हणला नाही, यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे त्यामुळे गहू पेरला नाही. मग यंदा मका तरी लावलाय का? नाही, यंदा मक्यावर सुद्धा कीड पडायचा संभव आहे म्हणून मकाही लावला नाही. मग यंदा शेतात पेरलंय काय? कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून काय पेरलंच नाही. अरे तुम्ही जर काय पेरलंच नाही तर तुम्हाला काय मिळणारच नाही. का पेरलं नाही? तुम्ही कारण सांगत बसता, पाऊसच पडणार नाही, असंच होणार आहे, कीडच लागणार आहे, यावेळी मेडिकलला जागाच मिळणार नाही, इंजिनिअरिंगची परीक्षाच होणार नाही, कोरोनाचा परत प्रादुर्भाव वाढतोय, बहुतेक ऑनलाईनच शिकावं लागतंय. अरे तू कशाला बाकीचं सांगत बसतो? आमची अडचण काय? तू कृती कर ना. कृती कधी होते? निर्णय घेतला तर. निर्णय कधी घेता येतो? विचार पक्का असेल तर. विचार कधी पक्का असतो? तुम्ही स्वतःबद्दल गंभीर असाल तर. गंभीर कधी असता? तुमचं ध्येय ठरलं असेल तर. ध्येय कधी ठरतं? तुम्हाला काय करायचंय हे माहिती असलं तर. आम्ही या टप्प्यातनं गेलो का? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दीपकजी मगाशी सांगत होते, आम्ही तयार आहे. आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव सुद्धा वाईट ठेवलंय. संदर्भ. आम्ही काय करू शकतो? संदर्भ देऊ शकतो. तुम्ही आमचा वापर करा जिथं अडचण येते, जिथं प्रश्न पडतोय, जिथं शंका येते, जिथं तुम्हाला वाटतंय आपण कमी आहोत, आम्ही त्या जागा भरायला तयार आहे. तुम्हाला जे हवं ते द्यायला तयार आहे. आम्ही वाईड आहोत, पण तुम्ही सुरुवात तर करा. दिशा द्यायला ते आहेत. एक सद्ग्रस्त बस स्टँडच्या दिशेने निघाला होता. अर्धा तास चालल्यावर थकला. तेवढ्यात पाठीमागून रिक्षा आली. त्याने रिक्षाला थांबवलं. रिक्षावाल्याला विचारलं, स्टँडवर येणार का? रिक्षा म्हणला येतो की. किती घेणार? रिक्षावाला म्हणला 100 रुपये. म्हणला 100 रुपये? आधीच अर्धा तास चाललोय, आता जवळच असेल, तुला कुठे 100 रुपये द्या. हा सद्ग्रस्त निघाला रिक्षा न घेता चालतच. आणखी अर्धा तास चालत चालत पुढे गेला. स्टँड काय येईना. तेवढ्यात पाठीमागून तोच रिक्षावाला परत आला. याने परत रिक्षावाल्याला थांबवलाय, थांब, आता स्टँडवर येणार का? तो म्हणला येतो. किती घेणार? रिक्षावाला म्हणला 200 रुपये. अरे मगाशी तर 100 म्हटला, आता त्याच्यानंतर मी अर्धा तास पुढे चालत आलोय, आता 200 कसे? रिक्षावाला म्हटला तुम्ही एसटी स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत आलाय. दिशा माहिती असणं फार महत्वाचं आहे. दिशा दाखवणारा पाठीशी असणं फार गरजेचं आहे. दिशा दाखवणारा नसला, दिशा माहिती नसली की मग वेळ वाया जातो, ऊर्जा वाया जाते, कष्ट वाया जातात. हे जाऊ नये यासाठी सगळं श्रीगोंद्यात व्यवस्थित असताना हा दीपक हिथं सगळं प्रकाशमान करायला आला. याचं कारण काय? की ग्रामीण भागातल्या आमच्या मुलांना करायची इच्छा प्रचंड आहे, फक्त मार्ग सापडत नाही. सापडला तर योग्य दिशा मिळत नाही. हे दिशा देण्याचं काम फार महत्वाचं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट काय? दिशा. ती मिळाली. आता तेही झालंय. आता काय करायचं? आता निर्णय घ्या ना पटकन. काय करायचंय? नीट करायचंय, JEE करायचंय, NDA करायचंय, करायचंय काय? काय ठरलंय तुमचं? एखाद्याला विचारलं काय 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 ठरलंय, मग पुढं बघू आता होईल ते. अरे काय होईल? नाही, चाललाय प्रयत्न. अरे कशाचा चाललाय प्रयत्न? आणि नाही झालं तर नाही, पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. मग चिटक ना. काय ध्येय आहेत आमची? ठरवा ना पटकन काय करायचंय ते. अहो काय काय लोक 50 उलटली तरी निर्णय घेत नाहीत. जाताना म्हणतात त्यावेळी निर्णय घेतला असता बरं झालं असतं. अरे तुला धरलं होतं कुणी? अडचण काय आमची? तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी टाकलं? नील आर्मस्ट्रॉंग. खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का हो? नाही. चांद्रयान मोहिमेचा प्रमुख कोण? एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता. म्हणून या नासाच्या चांद्रयान मोहिमेमध्ये मुख्य पायलट म्हणून निवड झाली ती एडविन सी अल्डारिन. आणि त्याला सहाय्यक को पायलट म्हणून निवड झाली नील आर्मस्ट्रॉंग. तो अमेरिकेच्या नौसेनेत होता. त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता. तो सहाय्यक म्हणून आला होता, को पायलट. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट.
आता पायलट फर्स्ट म्हणलं एडविन सी अल्ड्रारिन पुढे झाला आणि आता चंद्रावर पाय टाकायचा आहे, पण पाय टाकण्यापूर्वीच त्याच्या मनात गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय टाकला आणि चंद्राच्या वातावरणानं मला खेचूनच घेतलं तर मी चंद्रावर पाय टाकला आणि मी त्या वातावरणात जळूनच गेलो तर मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणाने मी कुठं भरकटलो तर. विचारांचा गोंधळ. तेवढ्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग झपदिशी पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पहिला पाय ठेवला. जगात कीर्तिमान झाला चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस नील आर्मस्ट्रॉंग. प्रत्यक्षात कीर्ती गुणाची होणार होती? एडविन सी अल्ड्रारिनची. बसला विचार करत, काय करू? पटकन निर्णय घ्या. हे बघा, निर्णय चुकला तर काय होईल? अनुभव येईल आणि बरोबर आला तर यश येईल. म्हणजे आपण तोट्यात कुणी कटूनच नाही ना. मग निर्णय घ्यायला उशीर का करता? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी कोण होतात? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. त्यामुळे काही निर्णय घ्या, पण निर्णय घ्या, कारण निर्णय घेतल्याशिवाय कामाला सुरुवात होत नाही. प्रत्यक्ष कृतीला तुम्ही पाऊलच उचलत नाही, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. सगळ्यात महत्वाचं. आता निर्णय पण झाला, आता कृती. काय काय लोकांची तरी सुरुवात होत नाही. कर ना. हो. अरे ठरलंय ना आता? हो. मग कर ना सुरुवात. परवा एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता, वेळ रात्रीची. जाता जाता मला दिसलं, म्हटलं काय उभा आहे? नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं मग जा ना. अंधार आहे. म्हटलं ठीक आहे, माझ्या हातातला कंदील मी त्याला दिला, आता जा. आणि मी आलो निघून. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो तरी सद्ग्रस्त तिथंच. मी म्हणलं आला जाऊन? नाही, गेलोच नाही. का? अंधार केवढा होता. अरे मग तुला कंदील दिला होता की? हो दिला होता ना, पण त्याचा प्रकाश फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं होतं. अरे सद्ग्रस्ता, चालायला सुरुवात तर कर. कंदिलाचा प्रकाश आपोआप तुझ्या बरोबर येत जाईल. आम्ही काय करतो, विचारच इतका करतो, मग एवढाच अरे तू सुरुवात तर कर ना. अडचण काय आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी पूर्ण समर्पणानं, पूर्ण एकाग्रतेनं ज्यावेळी एखादी कृती करायला जाता, त्यावेळी सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी मदत घेऊन उभा असते. कर्तृत्ववंतांच्या मागच नशीब उभं असतं. तुम्ही कायम लक्षात ठेवा. आमची बोलता बोलताची भाषा काय? ते नशीबवान आहे. अरे नशीबवान कुठला? कर्तृत्ववान आहे. सुरुवात केली, कृती करायला सुरुवात केली म्हणून यश मिळालं. आणि आपण आपल्या नशिबातच नव्हतं. तू बस ना घरात. अरे हालचाल करणं, कृती करणं, आपोआप नशीब बरोबर येत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? ती महत्वाची आहे. आम्ही कारण सांगत बसतो, असं तसं तसं असं. मग पावलापुरताच प्रकाश आहे. मग आमची परिस्थितीच नव्हती. तू गप रे. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो, परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात काही नाही. तुम्ही सुरुवात करा, परिस्थिती सोबत येते तुमच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला. काय होतं महाराजांकडं? सैन्य होतं, शस्त्र होती, तोफा होत्या, हत्ती होते, घोड काही नव्हतं हो. पण स्वराज्याचा श्री गणेशा केला. रायरेश्वरावर जाऊन पहिली शपथ घेतली, केली सुरुवात, निर्णय घेतला, कृतीला आरंभ. 1645 साली पहिला राजगड जिंकला, बेवसाव होता, ताब्यात घेतला, सुरुवात केली, कृतीला प्रत्यक्ष सुरुवात. 1646 ला तोरणा घेतला आणि तोरणा घेतल्यानंतर याच तोरण्यावर बिनी दरवाजाच्या मागे कोठी दरवाजा आहे आणि त्या कोठी दरवाजाच्या मागे तटबंदीच्या डाव्या बाजूला महाराजांना 7 सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे सापडले. काही नव्हतं महाराजांकडे. महाराज असं म्हणणं आहे, बघूया कोणतर दिलं हंडे बिंडे तर करू सुरुवात. हंडे यायचे नाही वाट बघत बसले महाराज. आधी कृतीला सुरुवात केली. माझं काय आहे काय नाही देणं घेणं नाही, माझं ठरलंय ना, मला करायचंय बस. नियती तुमच्या पाठीशी उभा आहे. जगदंबा उभा राहिली महाराजांच्या पाठीशी. राजगड घेतला, बांधायचा होता, पैसे नव्हते. तोरण्यावर 7 सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे महाराजांना सापडले. स्वातंत्र्य देवता आली ना आशीर्वाद द्यायला. त्या मोहरांनीच महाराजांनी राजगडाचं बांधकाम केलं. महाराष्ट्राची पहिली राजधानी तयार झाली.
मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र झाला महाराजांचा. मोगल अफाट बलाढ्य. अहो नुसतं महसूल औरंगजेबाचा त्या काळात 230 कोटी रुपये होता, नुसता महसूल. आणि महाराजांचं राज्य अजून 1 कोटी सुद्धा महसूल झाला नव्हता. अशा बलाढ्य मोगलांशी लढायचं आहे. अफाट संपत्ती, बळ सगळं लागणार होतं महाराजांकडे नव्हतं. पण महाराजांनी 1670 साली प्रबळगड जिंकला. आणि प्रबळगड जिंकल्यानंतर महाराज प्रबळगडाची पाहणी करायला प्रबळगडावर आले. महाराज पालखीत बसलेले, प्रबळगड पाहत पाहत निघालेले. त्याच वेळी महाराजांचा शेला पालखीच्या बाहेर लोंबकळत होता. एका मार्गावरनं जाता जाता अचानक महाराजांच्या शेल्याचं टोक प्रबळगडाच्या त्या तटबंदीच्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं. आपला शेला बोरीच्या काट्यात अडकलेला महाराजांनी बघितला आणि महाराजांनी सांगितलं, थांबवा, पालखी थांबवा. हे बोरीचे झाड काहीतरी सांगते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी संदेश देते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवते ना, काहीतरी आहे. खाना, इथं खाना. महाराजांनी आज्ञा दिली. माणसं त्या बोरीच्या झाडाजवळ खानायला लागली. 5 फूट खाली गेली आणि खाली दगडी भिंत लागली. उकरा उकरा. महाराजांनी ती दगडी भिंतही काढायला लावली. 23 घागरी आणि 4 कडया एवढं धान्य महाराजांना त्या प्रबळगडावर मिळालं. 23 घागरी. त्यावेळी सोनं होतं 20 रुपये तोळा. म्हणजे आजची जर किंमत काढली तर तब्बल 500 कोटी रुपये महाराजांना त्या तिथे मिळाले. त्याच्यातून मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र झाला. अडचणी नाहीये. तुम्ही जर चांगलं काम करत असाल, तुम्ही जर योग्य कृत्य करत असाल तर सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. त्यामुळे काय होईल विचार करूच नका. अहो परिस्थिती जर माणसाला घडवत असती तर रस्त्याच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले नसते.